मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर स्थानिक राज्यसत्तांच्या महत्वाकांक्षा बळावल्या. प्रादेशिक राज्यांच्या उदयाला सुरुवात झाली. त्यापैकी शुंग आणि सातवाहना राज्यांचा अभ्यास आपण केला. याच सुमारास भारतावर ग्रीक, शक व कुशाण या परकीय राज्यांची आक्रमणे सुरू झाली. त्याचसोबत प्रादेशिक राज्यांच्या उदयाचा हा काळ राजकीय आणि सामाजिक संक्रमणाचाही काळ होता. यात मध्य आशियातील टोळ्या, इंडो ग्रीक, शक, कुशाण, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य आणि काकोटक साम्राज्य हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता सुरू करूयात हा व्हिडिओ. मध्य आशियातील भटक्या टोळ्या. सिकंदराच्या मृत्यूनंतर त्याने नेमलेल्या सत्रपांनी स्वतंत्र राज्ये प्रस्थापित केली. वायव्येकडील ग्रीक राज्यांच्या उतरत्या काळात मध्य आशियातील भटक्या टोळ्यांनी बॅक्ट्रियावर आक्रमणे केली. या काळातील उत्तर भारताच्या घडणाऱ्या घडामोडींमध्ये मध्य आशियातील टोळ्यांची स्थलांतरित झाली. इसवी सन पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्ध पहलव म्हणजेच पार्थियन आणि शक म्हणजे स्किथियन यांनी हल्ले केले. मध्य आशियातील शकांचा चीनमधून आलेल्या युएची टोळ्यांनी स्थलांतर करण्यात भाग पाडले. युएची हे पशुपालक होते. या भटक्या लोकांनी स्थानिक राजांवरच्या त्यांच्या युद्ध कौशल्याच्या जोरावर स्वतःची राज्ये प्रस्थापित केली. इंडो ग्रीक. वायव्य भारतातील ग्रीक सत्रपांना इंडो ग्रीक असे म्हटले जाते. भारतीय परंपरेत त्यांना यवन असे म्हटले जाते. भूमध्य सागराच्या परिसरात वर्चस्व प्रस्थापित करणे आणि पश्चिम व मध्य आशियातील व्यापारावर आपली पकड मजबूत करणे हे यांचे मुख्य उद्देश होते. सेल्युकस निकेटस हा वायव्येतील बॅक्ट्रिया प्रांताचा इंडो ग्रीक राजा होता. इंडो ग्रीक राज्यांमधील संघर्षात बॅक्ट्रिया राज्य बलाढ्य बनले. बॅक्टेरियाचा राजा ड्रीमिटस याने इसवी सन पूर्व 180 मध्ये भारतावर आक्रमण केले. त्याने तक्षशिला जिंकून घेतली. त्याची राजधानी साकल म्हणजे सियालकोट येथे होती. त्यानंतर युक्रेटायडिस या इंडो ग्रीक राजाचे स्वतंत्र राज्य होते. त्यांनी तक्षशिलेला आपली राजधानी बनवली. वायव्य भागात अशी दोन स्वतंत्र इंडो ग्रीक राज्ये प्रस्थापित झाली. या दोन्ही शाखांचे मिळून आपल्याला 40 इंडो ग्रीक राजे पाहायला भेटतात. इंडो ग्रीकांचा इतिहास त्यांच्या नाण्यांवरून समजते. नाण्यांवरील ठसे, मजकूर, राजांचे चित्र, देवाचे चित्र या गोष्टींचा भारतीय नाण्यांवरती आपल्याला प्रभाव पाहायला मिळतो. बॅक्ट्रियातील काही नाण्यांवर घोबड्याची प्रतिमा दिसते. अथेना देवीचे हे चिन्ह आहे. अथेना ही अथेन्सची देवता होती. नाण्यांवर एका बाजूला ग्रीक भाषेत लेख व दुसऱ्या बाजूला प्राकृत भाषेतील लेख जे की खारोष्टी लिपीमध्ये लिहिलेले आहे हे पाहायला मिळतं. शक. शक हे मध्य आशियातून आले. बॅक्टेरियातील ग्रीकांना हुसकावून लावून त्यांनी आपले राज्य प्रस्थापित केले. त्यांच्या वसाहतींना शकस्थान किंवा शिस्तान असे म्हटले जाते. शक हे मुख्यतः पशुपालक होते. घोडा हा शकांच्या संस्कृतीचा महत्वाचा भाग. त्यांची जी थडगी सापडली त्यात आपल्याला मृत गटप्रमुखासोबत त्यांचा घोडा, घोड्याचे साज, नेहमीच्या वापरातील गोष्टी दफन केलेल्या पाहायला मिळतात. खोगीर, लगाम, द्विमुखी धनुष्य यामुळे ते युद्धामध्ये अगदी प्रावीण्य होते. भारतातील पहिला शक राजा म्हणजे मोएस उर्फ मोग. त्याने गांधार आणि पंजाब जिंकून स्वतःचे राज्य स्थापन केले. शकराजा रुद्रदामनने सातवाहनाशी असलेले संबंध आणि त्याने सांस्कृतिक परिवर्तनाला दिलेला राजाश्रय फार महत्वाचा आहे. सौराष्ट्रातील जुनागड येथील शिलालेखात अशोकाचा लेख प्राकृतमध्ये तर रुद्रदामन याचा लेख संस्कृतमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. शकांच्या नाण्यांवर खारोष्टी लिपी आढळते. यात मौर्यकालीन सुदर्शन तलावाच्या दुरुस्तीची नोंद व सातवाहन राज्यातील मोहिमांची आणि राजस्थानातील योद्धेय गणराज्यांची विजयाची स्तुती पाहायला मिळते. शकांनी आपली राज्यपद्धती इराणमधील अखमोनियन व सेलुकिड पद्धतीनुसार चालवली. त्यांच्या राज्याची विभागणी सत्रपींमध्ये म्हणजे प्रांतामध्ये केलेली होती. प्रत्येक सत्रपीवर महाक्षत्रप हा लष्करी अधिकारी नेमला जायचा. या सत्रपाची उपविभागणी करून त्यावर प्रत्येकी एक सत्रप असायचा. या सत्रपांना शिलालेख कोरण्याची, नाणी पाडण्याची परवानगी होते. यावरून त्यांना पुरेशी स्वायत्ता होती असे दिसते. त्याच्यानंतर शकर राज्याच्या दुर्बलतेमुळे पहलव राजा गोंडो फर्नेसने त्यांचा पराभव करून भारतात पहलव राज्याची स्थापना केली. कुशाण. मध्य आशियातून बॅक्टेरियात आल्यावर
कुशाणांनी इंडो ग्रीकांचा प्रदेश काबीज केला. त्यांनी ग्रीकांच्या संस्कृती स्वीकारल्या. शकांना दक्षिणेकडे हुसकावल्यानंतर कुजुल कडफिसित या कुशाण प्रमुखाच्या नेतृत्वाखाली युएची टोळ्या एकत्र आल्या. त्याने त्यांना हिंदुकुश पर्वतातून वायव्य भारतात आणले. त्याने स्वतःला बॅक्टेरियाचा राजा म्हणून घोषित केले. त्याची सत्ता काबूल काश्मीरपर्यंत प्रस्थापित झाली. अशा रीतीने कुशाण सत्तेची स्थापना झाली. भारतीय साहित्यामध्ये कुशाणांचा उल्लेख तुखार किंवा तुषार असा केलेला आढळतो. शकांप्रमाणेच कुशाणांची सत्रप म्हणजे क्षत्रप नावाचे लष्करी अधिकारी नेमले. या सर्व क्षत्रपांचा प्रमुख म्हणून राजा स्वतःला राजाधिराज किंवा महाराज अशी विशेषणे लावत. राजा हा ईश्वराचा अंश असतो ही कल्पना कुशाणांच्या नाण्यांवरील लेखांमध्ये प्रथम आढळते. ते स्वतःला देवपुत्र म्हणायचे. शक राजांना पराभूत करून कनिष्क सम्राट बनला. त्याने चीनवर 2दा आक्रमणे केल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. कनिष्काने पुरुषपूर म्हणजेच पेशावर आणि मथुरा असे 2 राजधान्या स्थापन केल्या. त्याने काश्मीरमध्ये कुंडलवन येथे विहारात 4थी बौद्ध धम्म परिषद आयोजित केली होती. कुशाणांचा शेवटचा राजा वासुदेव, त्याच्यानंतर कुशाणांचा ऱ्हास सुरू झाला. शेवटी कुशाणांची सत्ता पंजाब व गंधार या प्रदेशात एकवटून राहून गेली. भारतीय देवदेवतांच्या प्रतिमा नाण्यांवर दर्शवणारे कुशाण हे पहिले राज्य होते. शिवप्रतिमा असलेली तांब्याची नाणी त्यांनी चलनामध्ये आणली. मध्य आशियात सापडलेल्या कुशाणांच्या खारोष्टी लिपीत प्राकृत मजकूर आढळून येतो. गुप्त साम्राज्य छोट्या राज्यातून बलाढ्य राज्यात रूपांतर होणारे गुप्त साम्राज्य एक खूप फार महत्वाचे उदाहरण आहे. श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक होता. सुरुवातीचे गुप्त राजे श्रीगुप्त व त्याचा मुलगा घटोत्कच यांनी महाराज हे बिरुद म्हणजे विशेषण लावून घेतले होते. यावरून गुप्त राजे मांडलिक होते असे समजले जाते. गुप्त राज्याचा विस्तार याचे श्रेय चंद्रगुप्त पहिला याच्याकडे जाते. त्याच्या नावाआधी जोडलेल्या महाराजाधिराज या पदवीमुळे गुप्त राजाच्या वाढलेल्या प्रतिष्ठेची आपल्याला समज मिळते. पहिल्या चंद्रगुप्ताने लिच्छवी कुळातील कुमारदेवी हिच्याशी विवाह केला. हा विवाह गुप्त राजघराण्याला राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरला. कुमारदेवी बरोबर प्रतिमा असलेली नाणेही त्याने काढली होती. त्याची सत्ता मगध, साकेत म्हणजे अयोध्या आणि प्रयाग या प्रदेशांमध्ये पसरलेली होती. त्यानंतर गुप्त घराण्यात पराक्रमी राजा म्हणजे समुद्रगुप्त. सर्व भारत एका सत्तेच्या छत्राखाली आणणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्याने आपल्या नाण्यांवर सर्व राज्योच्छेता अशी पदवी कोरली होती, म्हणजे सर्व राजांची संज्ञा संपुष्टात आणणारा राजा. आसपासची राज्ये जिंकल्यानंतर त्याने आपले लक्ष दक्षिणेकडे वळवले. त्यावेळी दक्षिणेत वाकाटकाची सत्ता जास्त प्रबळ होती. समुद्रगुप्ताने वाकाटकाचे राज्य वगळून दक्षिणेकडील कांचीपर्यंत प्रदेश जिंकून घेतला. जिंकलेल्या प्रदेशांमधील राजांना त्याने मांडलिक बनवले व खंडिनी घेऊन त्यांना आपले सार्वभौमत्व मान्य करायला लावले. समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला आणि स्वतःला चक्रवर्ती राजा म्हणून घोषित केले. शक, कुशाण आणि श्रीलंकेतील राजे या सर्वांनी गुप्तांची अधिसत्ता स्वीकारली. समुद्रगुप्ताच्या काही नाण्यांवरती वीणावादक प्रतिमा आहे. यावरून तो संगीताची ज्ञान असणारा आहे असं लक्षात येतं. चंद्रगुप्त दुसरा याने शकांचा पराभव केला आणि तो गादीवर आला. त्याने विक्रमादित्य हे बिरुद धारण केले होते. त्याने पश्चिमेकडील माळवा, गुजरात व काठेवाड या प्रदेशामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे देखील गुप्तांच्या वर्चस्वाखाली आली आणि यामुळे त्यांचा व्यापार हा अधिक वृद्धिंगत झाला. दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह दक्षिणेतील वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला व वाकाटकाशी मैत्रीपूर्ण नाते त्याने निर्माण केले. चंद्रगुप्त दुसरा हा पित्याप्रमाणेच विद्वानांचा आश्रयदाता होता आणि विद्या व कला यांचा आदर करत होता. चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारामध्ये नवरत्न होती. त्यामध्ये आपल्याला धन्वंतरी, वैद्य, क्षपणाक, फलज्योतिष्य, अमरसिंह कोशकार, शंकू शिल्पज्ञ, वेताल भट्ट मांत्रिक, घटकारपूर स्थपती लेखक, कालिदास हा एक महान कवी, वराहमिहिर खगोलशास्त्रज्ञ आणि वररुची वैयाकरणी. दुसऱ्या चंद्रगुप्ताचा पुत्र कुमारगुप्त याच्या काळात मध्य आशियातील हुणांनी भारतावर आक्रमणे सुरू केली. कुमारगुप्ताने
हुनांचे आक्रमण रोखून धरले. पण त्याच्यानंतर गुप्त साम्राज्य छोट्या राज्यांमध्ये विघटित झाले. गुप्तकालीन राज्यव्यवस्था व लोकजीवन यामध्ये आपल्याला गुप्त काळात राजा हा प्रशासनाचा केंद्रबिंदू होता. राजपुत्र, अमात्य आणि सल्लागार या त्याच्या मदतीसाठी असायचे. राजपुत्र बऱ्याचदा प्रांतांचे प्रांतप्रमुख म्हणून काम पाहायचे. प्रांताचे उपविभाग ज्यांना विषय म्हणायचे त्यासाठी स्वतंत्र शासक नेमला जायचा व त्याला विषयपती असे म्हटले जायचे. कुमारामात्य हे प्रांतीय अधिकारी व आयुक्तक हे जिल्ह्याचा कारभार पाहणारे अधिकारी होते. गुप्त प्रशासन हे विकेंद्रिक होते कारण स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात होते. त्याचबरोबर शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना, स्थानिक लोकांना शेतजमिनी कसायला देणे, धार्मिक व शैक्षणिक संस्थेसाठी जमिनी दान करणे, करमुक्त जमिनी, या जमिनींना अग्रहार असेही म्हटले जायचे. या काळात लष्करी आणि नागरी सेवांसाठी रोख पगारी देण्याऐवजी इनामी जमिनी देण्यात यायच्या. मध्ययुगाचे वैशिष्ट्य असलेल्या सरंजामदारी पद्धतीचे मूळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गुप्त काळातील या सरंजामी पद्धतीच्या अर्थव्यवस्थेमुळे नागरी केंद्राचा ऱ्हास झाला असे मानले जाते. दान दिलेल्या भूमीवर कर माफ करण्याच्या पद्धतीमुळे महसूल घटला आणि राजसत्ता आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाली असे मानले जाते. यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन स्थानिक जमीनदारांच्या हाती आता सत्ता केंद्रित होऊ लागली. युआंगशॉंग या चीनी प्रवासाच्या वृत्तानुसार गुप्त साम्राज्यातील वायव्येकडील प्रदेशामध्ये ऊस आणि गहू व मगध व त्याच्या पूर्वेकडील भागामध्ये भात शेती केली जायची असे आढळून येते. गुप्त काळात भारतावर कापूस मोठ्या प्रमाणात होता. कापडाचे क्षोम म्हणजे लिलन, चित्रपट्ट म्हणजे छापील रेशीम, दुकुल म्हणजे रेशीम, पुलकबंध रंगीत सुती, पुष्पपट्ट म्हणजे फुलांची नक्षी असलेले, अंशुक म्हणजेच मलमल, अशा अनेक प्रकारचे कापडांचे उल्लेख आपल्याला आढळतात. खनिजे, प्राणी, वनस्पती या गुप्त काळात व्यापारी संपत्तीचे स्रोत होते. कारागिरांची गुणवत्ता उंचावली होती व गुप्तकालीन सुवर्ण नाणी यावरून हे समजते. निगम, श्रेणी व गण अशा संघटना व्यापाऱ्यांनी व उद्योगपतींनी स्थापन केल्या होत्या. नारद स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती यांसारख्या स्मृती ग्रंथाची निर्मिती या काळात झाली. यात समाजरचनेचे वर्णन आपल्याला केलेले आढळते. गुप्तकालीन समृद्धता तात्कालीन मूर्तिशिल्प व साहित्यावरून आपल्याला समजते. कालिदासाचे शाकुंतल हे नाटक याच काळात लिहिले गेले. मानवी शरीरकृती हा गुप्त काळातील शिल्पाचे केंद्रबिंदू होता. मानवी शिल्पे आणि देवी देवतांच्या मूर्ती या काळात घडविल्या गेल्या. सारनाथ, देवगड, अजिंठा अशा अनेक ठिकाणी हिंदू, बौद्ध व जैन यांच्या मूर्त्या या काळातीलच आहेत. विशेष म्हणजे दगड व धातू व मातीचाही उपयोग मूर्ती बनवण्यासाठी केला जायचा. दिल्लीचा लोहस्तंभ हा गुप्त काळातील धातू विज्ञानाचा अत्यंत प्रगत उदाहरण आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे लक्षात येते की त्या काळामध्ये धातुविद्या किती प्रगत होती. भारतीय मंदिर स्थापत्याचा पाया याच काळात घातला गेला. सांची, भुमरा, देवगड या ठिकाणी सुरुवातीच्या मंदिराचे अवशेष आपल्याला पाहायला मिळते. वर्धन साम्राज्य यालाच पुष्यभूती साम्राज्य असेही म्हणतात. गुप्त साम्राज्याच्या पडत्या काळात उत्तर भारतातील स्थानेश्वर म्हणजे ठाणेसर या ठिकाणी वर्धन, गंगा यमुना दुआबच्या प्रदेशात मोखारी व सौराष्ट्रात मैत्रक इत्यादी राजसत्तांचा उदय झाला. पुष्यभूती हा वर्धन घराण्याचा मूळ पुरुष होता. त्याचा मुलगा प्रभाकर वर्धन याच्या राजरोहणापासून वर्धन घराणे प्रभावी बनले. परमभट्टारक महाराजाधिराज हे सार्वभौमत्वाचे बिरुद प्रभाकर वर्धनने धारण केले होते. या घराण्यात सर्वात प्रभावी राजा म्हणजे हर्षवर्धन होय. त्याच्या साम्राज्य विस्तार नेपाळपासून नर्मदेपर्यंत तर सौराष्ट्रापासून बंगालपर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हर्षवर्धनच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित्र हा ग्रंथ लिहिला होता. चीनी प्रवासी ह्युनत्संग याने लिहिलेल्या प्रवास वर्णनात या काळातील माहिती आपल्याला मिळते. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत नालंदा व वल्लभी ही विद्यापीठे जगातील श्रेष्ठ विद्या केंद्रे बनली होती. चीन, तिबेट, कोरिया, जपान, श्रीलंका इत्यादी ठिकाणाहून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी यायचे. हर्षवर्धनाचे साम्राज्य हे प्राचीन भारतातील शेवटचे बलाढ्य साम्राज्य होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्राचीन इतिहास संपलेला आणि मध्ययुगीन इतिहास सुरू झालेला पाहायला भेटतो. याचबरोबर कारकोटस साम्राज्य युआंगशॉंग याने काश्मीरमध्ये इसवी सनाच्या 7 ते 9 शतकापर्यंत कारकोटस घराण्याचा
उल्लेख केलेला त्याच्या लेखनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कलनाच्या राजतरंगिणीमध्ये या घराण्याचे वर्णन आहे. हे साम्राज्य नर्मदेपासून तिबेटपर्यंत पसरले होते. दुर्लभ वर्धनाचा नातू ललितादित्य याची कारकीर्द विशेष उल्लेखनीय आहे. त्याचा उल्लेख मुक्तापीड या नावाने केला जातो. काश्मीरच्या उत्तर सीमेवर विशेषतः अनुदर्या नदीच्या खोऱ्यातील अनेक जमातींना त्याने पळवून लावले. त्यामध्ये तुखार म्हणजे तुर्क लोकांचा समावेश होता. उत्तर पथातील अवंतीपासून ते ईशान्येकडील प्रज्ञज्योतिषपूर म्हणजेच आसामपर्यंत प्रदेश त्याने काबीज केला होता. अवंती कनौज येथील यशोवर्मा या राजाच्या मदतीने त्याने समुद्र पार करून द्वीपांतर म्हणजे श्रीलंका जिंकण्याचा उल्लेख आपल्याला कन्हने केलेला पाहायला मिळतो. ललितादित्याने उत्तरेला तिबेट पासून दक्षिणेला कावेरीपर्यंत साम्राज्य प्रस्थापित केले. ललितादित्य हा विष्णूचा उपासक होता. त्याने मार्तंड मंदिराची निर्मिती केली होती. ललितपूर नावाचे नगर त्यानेच वसवले होते. ते म्हणजे झेलम नदीच्या तीरावरील आजचे लाटपूर. हुष्कपूर उशकूर येथे त्याने बौद्ध विहार बांधले होते. या काळातील कला आणि मूर्तिशास्त्र फार वृद्धिगंताला आले होते. भारतीय, ग्रीक, रोमन, इराणी आणि शक संस्कृतीचा संगम गांधार प्रदेशात झाला होता. पुष्कळावती, तक्षशिला, पुरुषपूर या नगरांमध्ये मूर्तिकलेला गांधार शैली असे नाव मिळाले. गांधार शैलीमध्ये मूर्तीचे विषय भारतीय होते, पण शैली ही ग्रीक होती. बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या उदयामुळे गांधार शैलीला प्रोत्साहन मिळाले. या सुमारास मथुरा व वाराणसी कला शैलीचा विकास झाला. यातील गौतम बुद्धाच्या प्रतिमा पूर्णपणे भारतीय स्वरूपाच्या होत्या. विमतक्षम व कनिष्क या कुशाण राजांचे पुतळे याच शैलीने तयार केलेले होते. सरस्वती, विष्णू, सूर्य, शिव आणि कार्तिकेय यांच्या मूर्त्या प्रथम याच काळात निर्माण केल्या गेल्या. या काळातील जर व्यापाराचा अभ्यास केला तर दोन्ही बाजूंना कान असलेल्या मध्य कुंभाची म्हणजे ॲम्फोरा खापरे उत्खननात सापडली आहेत. या कुंभाचा वापर ऑलिव्ह तेल आणि गॅरम म्हणजे माशांचे लोणचे साठवण्यासाठी केला जायचा. महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वस्तूचे कोठारे तेर, नेवासा, भोकरदन, कोंडापूर आणि सन्नेती येथे होती. सोपारा आणि कल्याण ही बंदरे भारत रोम व्यापाराची महत्वाची केंद्रे होती. पश्चिम भारताच्या व्यापाराच्या वाढीबरोबरच धरणीकोट, अमरावती, नागार्जुनकोंडा अशा ठिकाणी बौद्ध केंद्रेही स्थापन झाली होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही सिरीज अशीच चालू राहूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.